आदिवासी विकास मंत्री अशोक उईके सर आपल्यासोबत आहे. सर, आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आजचा 8वा दिवस आहे. 2 दिवस विद्यार्थी मुंबईत होते. सरकारसोबत काय चर्चा झाली? तुम्ही स्वतः त्यांना विभागाच्या सचिवांकडे घेऊन गेले होते. काय चर्चा झाली? आदिवासी विकास विभागाअंतर्गत महाराष्ट्रामध्ये एकूण 490 शासकीय वसतिगृह आहे आणि शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेशाची जी आचारसंहिता बनवलेली आहे त्या आचारसंहितेच्या बाबत विद्यार्थी नागपूर आणि पुणे येथे जे आंदोलन सुरू आहे, आंदोलनाच्या ठिकाणी बसलेल्या विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांचं एक शिष्टमंडळ मुंबईला दिनांक 18 तारखेला बोलावलेलं होतं. 18 आणि 19 या 2 दिवस त्या विद्यार्थ्यांशी सर्व विषयावर चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली. आज सकाळीच ते सर्व विद्यार्थी पोहोचलेले आहे आणि निश्चितच 2 दिवसामध्ये सकारात्मक चर्चेच्या अधीन राहून विद्यार्थ्यांपर्यंत ती माहिती पोहोचेल आणि 2 दिवसामध्ये 100% तो निर्णय होईल. आदिवासी विद्यार्थ्यांशी मी बोललो, ते म्हणलं की आदिवासी विकास मंत्र्यांनी आम्ही राहायची व्यवस्था केली, ते आमच्यासोबत त्या ठिकाणी होते, ते सोबत आहे या सगळ्या मागणीत. त्यांनी फक्त हा GR रद्द करून घ्यावा. 100% आखरी आमचे विद्यार्थी आहे. आदिवासी विकास विभागाचा मंत्री म्हटल्यानंतर आदिवासी विभागाचा पालक असल्यामुळे विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घेणे, त्यांच्या समस्या ऐकून घेणे हे माझी नैतिक जबाबदारी असल्यामुळे आदिवासी विभागाचा मंत्री आणि समाजाचा सेवक म्हणून माझी जबाबदारी होती. ते आंदोलन सर सुटेल असं वाटतंय? 2 दिवसात आंदोलन सुटेल असा माझा विश्वास आहे. सर, राज्यातल्या अनेक शाळांमध्ये दुराव्यवस्था आहे. कुठे बेड मिळत नाही, कुठे जेवण मिळत नाही. तुम्ही महाराष्ट्रभर मंत्री म्हणून रिव्ह्यू घेणार आहे का डिपार्टमेंटच्या माध्यमातून, आणि जे दोषी असेल त्याच्यावर कारवाई होणार आहे का? 4 ATC विभागाअंतर्गत आम्ही सर्व संचालक मंडळाशी वैयक्तिकरित्या बैठक घेऊन त्यांना सांगितलेलं आहे का विद्यार्थ्यांच्या सोयी आणि सोयी अभावी अगर त्रुट्या आढळल्या तर 100% तुमच्यावर कारवाई करण्यात येईल आणि वेळ प्रसंग पडले तुमच्यावर गुन्हेसुद्धा दाखल करण्यात येईल. अशा प्रकारच्या कठोर सूचना देण्यात आलेल्या आहे आणि निश्चित त्याची अंमलबजावणी होईल. यावेळेस विद्यार्थीमध्ये आणि पालक, विद्यार्थी आणि संचालक आणि आदिवासी विभाग यांचा 100% कॉर्डिनेशन आहे. तुम्ही स्वतः वसतिगृहात राहिलेले आहात. हे चेंजेस होणं गरजेचं आहे. रिव्होल्युशनरी निर्णय घेतला जाईल, बदल केला जाईल पुढच्या काळात ड्राईव्ह घेऊन स्पेशल बदल व्हावा म्हणूनच हा रिव्ह्यू सुरू आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या कॅबिनेटमध्ये आम्हाला स्पष्ट सूचना दिलेल्या आहे की थर्ड पार्टी ऑडिट करून त्वरित कारवाई करण्यात यावी, अशा प्रकारची सूचना दिलेल्या आहेत. वडेट्टीवार आणि दानवे यांनी टीका केलेली आहे की कोट्यवधीचा निधी शाळांसाठी येतो, तो जातो कुठे नेमका? आमचे विजूभाऊ वडेट्टीवार मित्र आहे, आपणच त्यांनाही अनुभव चांगले असल्यामुळे त्यांनाच विचारावं एवढी अपेक्षा आहे. अमरावतीचा जो विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, गंभीर आहे, 12 वर्षीय विद्यार्थ्याचा विषबाधेने मृत्यू, आंदोलन करताय विद्यार्थी. महर्षी पब्लिक स्कूल अमरावती येथे शिकत असणारा आमचा आदिवासी बांधव, ती नामांकित शाळा आहे. नामांकित शाळा यासाठी आम्ही सुरू केलेली आहे की त्या ठिकाणी त्यांना इंग्रजी माध्यमाचं दर्जेदार शिक्षण मिळावं. त्यासाठी नामांकित शाळेमध्ये आम्ही विद्यार्थी देतो. विद्यार्थ्याच्या मागं आम्ही निधीसुद्धा देत असतो. एका विद्यार्थ्याच्या मागं अंदाजे 72, 52 आणि 42 अशा प्रकारचे निधी देत असल्यामुळे त्या संस्थेनं केलेली अनियमितता जी आहे, ती चूक आहे. ते कालच ATCनं तपासणी केलेली आहे, चौकशी केलेली आहे. तो रिपोर्ट आल्यानंतर 100% त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.